नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटिकल सायन्सच्या इयत्ता 10वीच्या NCERTची चर्चा आपण आजपासून सुरू करत आहोत। या NCERTतलं जे पहिलं प्रकरण आहे पॉवर शेअरिंग त्याविषयी आज आपण बोलणार आहोत। सुभाष IASच्या टेलिग्राम चॅनलवर या चॅप्टरच्या ज्या नोट्स आहेत त्या ऑलरेडी मी दिलेल्या आहेत, त्या तुमच्या सोबत असतील अशी मी अपेक्षा करतो। छोटं प्रकरण आहे, फार याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो फॅक्ट्स म्हणून फार काही मिळत नसलं तरी कन्सेप्ट म्हणून याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळतात ज्या आपल्या पुढच्या प्रवासासाठी खूप आवश्यक ठरतात। काय काय आहे याच्यामध्ये? इंट्रोडक्शन आहे, इंट्रोडक्शन नंतर एक भाग येतो ज्याच्यामध्ये दोन देशांचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्यानंतर फॉर्म्स ऑफ पॉवर शेअरिंग असं एक टॉपिक त्याच्यामध्ये येतो। तर आपण वन बाय वन याची चर्चा करूया। पॉवर शेअरिंग, मग आता आपण इयत्ता 9वीचं डेमोक्रेटिक पॉलिटिक्स 1 हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये इलेक्शनची प्रोसेस बघितली, त्यानंतर आपण तिकडे तुमच्या डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स बघितल्या, त्यानंतर आपण तिकडे डेमोक्रेटिक राईट्स बघितले, जगभराच्या डेमोक्रेसीमध्ये कशा पद्धतीने स्थित्यंतरं झाली याची चर्चा केली। आता 10वीच्या पुस्तकामध्ये पहिलं जे प्रकरण आहे पॉवर शेअरिंग, की जरी इलेक्शन झालेलं असलं, जरी तुमचं सरकार लोकांनी निवडून दिलेलं असलं तरी देखील रोजच्या जीवनामध्ये जनता नावाची गोष्ट जी आहे ती अशी होमोजिनियस एंटिटी नसते, एकसंध नसते। भारतासारख्या महाकाय देशामध्ये तर वेगवेगळे धर्म असतात, वेगवेगळ्या जाती असतात, वेगवेगळे वंश असतात, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या व्यक्ती असतात, असे निरनिराळे समूह या देशामध्ये राहत असतात। या समूहाचं राहणीमान, या समूहाचं खानपान, त्यांचं पोशाख, त्यांची संस्कृती याच्यामध्ये भिन्नत्व असतं आणि त्यामुळेच ह्या भिन्नत्वामुळे, या वेगळेपणामुळे प्रत्येक समूहाला किंवा प्रत्येक समूह घटकाला किंवा गटांना जगण्याच्या बद्दलचं असणारं जे काही ॲस्पिरेशन असतं, ज्या काही आकांक्षा असतात ते वेगवेगळ्या असतात। या प्रत्येक समूहाच्या जीवनाकडून असणाऱ्या अपेक्षा भिन्न असतात। आता डेमोक्रेसी म्हटल्यानंतर या सगळ्या समूहाला एकत्र घेऊन सरकार चालवणं आणि त्यानुसार प्रशासन चालवणं ही बाब गरजेची बनून राहते। अशा वेळेला जो मुद्दा येतो तो म्हणजे पॉवर शेअरिंग, सत्तेचं वाटप। थेट याचं भाषांतर जर आपण केलं तर ते काय असेल? सत्तेचं वाटप, की तुम्ही एकदा सेंट्रल गव्हर्नमेंट निवडून दिलं की मग आता त्या दिल्लीच्याच सरकारनं दक्षिणेपर्यंत, उत्तरेपर्यंत, पूर्वेपर्यंत, पश्चिमेपर्यंत या टोकांपर्यंत राज्यकारभार करावा का? सगळ्याच बाबतीत दिल्लीवरनं आपलं सरकार जे आहे ते नियंत्रण ठेवू शकतं का? महाराष्ट्रापुरता बोलायचं झालं तर मराठी माणसाच्या सगळ्याच भावना दिल्लीश्वरांना कळतात का? केरळमधल्या सगळ्या मल्याळम लोकांच्या भावना दिल्लीश्वरांना कळतील का? पश्चिम बंगालमधल्या बंगाली लोकांच्या भावना त्यांना कळतील का? या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रांतांमधल्या किंवा भाषिक गटांचं जे काही अस्तित्व आहे त्याला न्याय देणारं जे काही आहे ते सगळं डेमोक्रेसीकडून अपेक्षित असतं आणि अशा वेळेला हे करण्याकरता या सगळ्या समूहांना एकत्र व्यवस्थित जिवंत राहण्याकरता काही ना काही प्रकारचं पॉवर शेअरिंग, सत्तेच्या बाबतीतलं वाटप किंवा विभाजन आवश्यक असतं। आणि हे सत्तेचं विभाजन किती वेगवेगळ्या प्रकारे करता येतं किंवा करावं लागतं याची चर्चा या चॅप्टरमध्ये केलेली आहे। आणि हे असं करत असताना इंट्रोडक्शनमध्ये त्यांनी काय म्हटलंय की लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी, आपण न्यायपालिका, त्यानंतर कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ क्रमाने म्हणायचं तर लेजिस्लेचर कायदे मंडळ, एक्झिक्युटिव्ह कार्यकारी मंडळ आणि ज्युडिशरी न्यायपालिका याच्याविषयीची चर्चा केलेली आहे। डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन नावाचा चॅप्टर आपण त्याच्यामध्ये डिटेल डिस्कस केला होता। तर या डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशनमध्ये काही ना काही प्रकारचं पॉवर शेअरिंग आवश्यक असतं। तशाच प्रकारचं पॉवर शेअरिंग आणखीही वेगळ्या प्रकारे करता येतं। तर ते पॉवर शेअरिंग करण्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत याची सगळी चर्चा पुढच्या भागात केलेली आहे। एक बेसिक पॉवर शेअरिंग इंट्रोडक्शनमध्ये दिलेलं आहे की लेजिस्लेचर आपल्याला माहिती आहे कायदे करणं हे तुमचं काम आहे, त्या कायद्यांचं एक्झिक्युशन करणं हे कार्यकारी मंडळाचं काम आहे आणि या दोन्ही घटकांनी घेतलेले निर्णय हे वैध आहेत की अवैध आहेत, घटनात्मकदृष्ट्या ते वैध असतील की अवैध असतील, व्हॅलिड असतील की इनव्हॅलिड असतील याचा निर्णय करण्याचं काम, एका अर्थानं डेमोक्रेसीला जिवंत ठेवण्याचं काम तुमची न्यायपालिका करत असते। हे एक ढोबळमानाचं पॉवर शेअरिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मग आता जसं मी सुरुवातीला म्हणालो की वेगवेगळ्या समूह घटकांना न्याय दिल्यामुळे डेमोक्रेसीमध्ये काय घडतं किंवा न्याय न दिल्यामुळे डेमोक्रेसीचं कसं नुकसान होतं याची उदाहरणं म्हणून त्यांनी दोन देशांचं केस स्टडी इथं घेतलेलं आहे।
एक बेल्जियम आणि दुसरं श्रीलंका. आपण वन बाय वन ती उदाहरणं बघू. 2 स्टोरीज नोटमध्ये दिले आणि तिथे मी बेल्जियमचा नकाशासुद्धा दिलेला आहे. बघा, बेल्जियम नावाचा देश आहे, ब्रुसेल्स ही त्याची राजधानी आहे, खाली फ्रान्स आहे, इकडं पूर्वेला जर्मनी आहे, वरती UK आहे, लक्झेंबर्ग तुम्हाला दिसेल, खाली अगदी पाहिलं तर डीप साऊथला इटली आहे. युरोपीय असा हा देश बेल्जियम. काय त्याचं दिलं आहे तिथली तथ्य ती मी बघतो. हरियाणापेक्षा आपलं जे हरियाणा नावाचं राज्य आहे त्याच्यापेक्षा छोटं क्षेत्र असणारा हा देश आहे. लोकसंख्या पण अगदी त्याच्याहीपेक्षा कमी. कॉम्प्लेक्स एथनिक कंपोजिशन. आपल्याला काय तिथे किती टक्के कोणत्या प्रकारचे वंशाचे लोक राहतात हे जरी लक्षात ठेवायचं नसलं तरी एक बेसिक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की बेल्जियम या देशामध्ये खूप वेगवेगळ्या वंशाचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकाच वेळेला राहत आहेत. मग आता त्यांनी काय म्हटलं, 59% लोक ते अशा वंशाचे आहेत जे डच भाषा बोलतात. 40% लोक जे आहेत ते फ्रेंच स्पीकिंग आहे आणि 1% लोक जे आहेत ते जर्मन स्पीकिंग आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर आपण म्हटलं मोठामोठी साध्या भाषेत तर 3 भाषा बोलणारे लोक एवढ्याशा त्या देशामध्ये राहत आहेत. मग आता जर इथली डेमोक्रेसी तुम्हाला व्यवस्थित नांदवायची असेल तर ह्या सगळ्या गटांना सोबत घेऊन तुम्हाला तिथलं शासन चालवावं लागेल. करेक्ट आहे की नाही? आणखी काय म्हटलंय, म्हणजे सबंध देशाचा विचार करायचा म्हटला तर डच स्पीकिंग लोकांची मेजॉरिटी आहे, फ्रेंच स्पीकिंग लोकांची मायनॉरिटी आहे, जर्मन स्पीकिंग तर अगदीच नगण्य आहेत. पण त्याची राजधानीचं जे शहर आहे ब्रुसेल्स हे शहर आहे, तिथे जर पाहिलं तर तिथे उलट आहे. विदिन कॅपिटल 80% फ्रेंच स्पीकिंग लोक आहेत आणि 20% जे आहेत ते डच स्पीकिंग लोक आहेत. म्हणजे सबंध देशामध्ये पाहिलं तर डच स्पीकिंग लोकांची मेजॉरिटी आहे, पण ब्रुसेल्समध्ये आलात तर ब्रुसेल्समध्ये डच स्पीकिंग लोक कमी आहेत आणि फ्रेंच स्पीकिंग जास्त आहे. म्हणजे देशातली मेजॉरिटी ही ब्रुसेल्समध्ये मायनॉरिटी आहे आणि देशातली मायनॉरिटी ही ब्रुसेल्समध्ये मेजॉरिटी आहे. मग आता या प्रकारच्या सिच्युएशनमुळे आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तिथले जे फ्रेंच आहेत ते अधिक सधन आहेत, अधिक शिक्षित आहेत, अधिक श्रीमंत आहेत आणि डच जे आहेत जे मोठ्या संख्येने आहेत ओव्हरऑल देशामध्ये ते थोडेसे फ्रेंच भाषा बोलणाऱ्यांच्या तुलनेमध्ये मागास आहेत. मग अर्थातच त्या 2 गटांमध्ये रायव्हलरी होती, त्या 2 गटांमध्ये सतत खटके उडत असायचे आणि विशेषतः ब्रुसेल्समध्ये त्याचे पडसाद अधिक जाणवायचे, कारण ब्रुसेल्समध्ये लोकसंख्येची जी परिस्थिती होती ती इतर देशाचा विचार करता उलट होती. मग याच्यातून काय झालं, ब्रुसेल्समध्ये तणाव निर्माण झालं, सोशल टेन्शन निर्माण झालं आणि याच्यातून मग तिथे काही ना काही प्रॉब्लेम्स व्हायला लागले. इथपर्यंत बेल्जियमची माहिती आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला कळलं की बेल्जियममध्ये वेगवेगळे एथनिक ग्रुप आहे, त्यामुळे तणाव आहे. दुसरं अशा वेगवेगळ्या एथनिक ग्रुपचे एक्झिस्टन्स असलेलं दुसरं आशिया खंडातलं उदाहरण म्हणजे श्रीलंका. श्रीलंकेचा मॅप पण दिला बघा, भारताच्या दक्षिणेला असणारं श्रीलंका आयलंड नेशन जे आहे, बेट आहे एका अर्थानं, कारण त्याच्या सगळ्या बाजूनी तो समुद्र आहे. तिथं पण कसं आहे, सिंहला बोलणारे लोक जे आहेत, सिंहला म्हणा सिंहली म्हणा काय जे तुम्ही उच्चार करता, तर ते 74% ते लोक आहेत. आणि त्यातले बहुसंख्य जे आहेत ते बुद्धिझम जो आहे तो धर्म मानतात, बुद्धिस्ट आहेत. आणि तमिळ भाषा बोलणारा जो गट आहे तो 18% आहे आणि विशेषतः हे जे तमिळ भाषा बोलणारे हे हिंदू किंवा मुस्लिम आहेत. म्हणजे सिंहला बोलणारे लोक जे आहेत हे बुद्धिस्ट आहेत आणि तमिळ बोलणारे लोक जे मायनॉरिटी आहेत ते हिंदू किंवा मुस्लिम आहेत. म्हणजेच तमिलियन्स हे मायनॉरिटी आहे, त्यांचा धर्म देखील मायनॉरिटी आहे आणि सिंहला बोलणारे लोक जे आहेत ते मेजॉरिटी आहे. मग आता अर्थात इथे पण एका अर्थानं डच आणि फ्रेंचांसारखीच परिस्थिती आहे. पुन्हा या श्रीलंकन तमिळांमध्ये पुन्हा 2 प्रकारचे तमिळ आहेत, श्रीलंकन तमिळ आणि भारतातनं श्रीलंकेमध्ये स्थलांतरित झालेले तमिळ, मायग्रेटेड प्लांटेशन वर्कर्स. कॉलोनियल काळात किंवा वसाहती कालखंडामध्ये मळेवाले जे होते त्यांनी भारतातनं तमिळनाडूमधनं तिकडं सिलॉनला गेलेले, त्यावेळेचं जे श्रीलंकेचं नाव आहे, तर त्या सिलॉनला गेलेले लोक आहेत आणि ते तिथे स्थायिक झालेत. मग ते भारतीय तमिळ, म्हणजे पुन्हा तमिळींच्या गटामध्ये श्रीलंकन तमिळ आणि भारतीय तमिळ असे उपगट देखील आहेत थोडक्यात. आणि आणखी 7% ख्रिश्चन आहेत जे सिंहला आणि तमिळ दोन्ही भाषा बोलणारे आहेत. म्हणजे अशा प्रकारे मेजॉरिटी जर काढली तर तमिळ बोलणारे मायनॉरिटीमध्ये आहेत आणि मेजॉरिटी सिंहला भाषा बोलणारे आहेत. त्या दोघांमध्ये तिथे तणाव आहे. मग आता आपण बेल्जियममधलं कॉम्प्लेक्स सिच्युएशन पाहिली, श्रीलंकेमधली कॉम्प्लेक्स सिच्युएशनमध्ये पाहिली. आता मुद्दा येतो
श्रीलंकेनं ही परिस्थिती कशी हँडल केली आणि बेल्जियमनं ही परिस्थिती कशी हँडल केली. श्रीलंकेनं एक मेजॉरिटी भाषा बोलणारे लोक आहेत आणि मायनॉरिटी आहेत, ह्यांच्यामधलं पॉवर शेअरिंगकडं कसं बघितलं आणि बेल्जियम या युरोपियन देशानं या पॉवर शेअरिंगकडं कसं बघितलं ते आपण बघणार आहोत. मग पहिल्या श्रीलंकेमध्ये त्यांनी काय केलं, मेजॉरिटेरियनिझम म्हणजे काय आहे इकडे दिले बघा, मी तिथे ग्लॉसरी जी आहे त्याचा फोटो टाकला आहे. अ बिलीफ दॅट द मेजॉरिटी कम्युनिटी शुड बी एबल टू रूल अ कंट्री. मेजॉरिटेरियनिझम म्हणजे काय, बहुसंख्यावाद म्हणजे काय, की जे बहुसंख्य लोक आहेत त्यांनीच इथली राजवट चालवली पाहिजे, इन विच एवर वे इट वॉन्ट्स, त्यांना हवं तसं त्यांनी सत्ता गाजवली पाहिजे, बाय डिसरिगार्डिंग द विशेष अँड नीड्स ऑफ द मायनॉरिटी. अल्पसंख्य असणाऱ्या समूहाच्या कुठल्याही भावना लक्षात न घेता आपलंच रेटायचं, त्यांना एक प्रकारे काय आपण म्हणतो पायदळी तुडवायचं, अशा प्रकारची राजवट श्रीलंकेमध्ये आणली. आणि तिथले जे सिंहला आहेत त्या गटानं तिथे सुप्रीमसी गाजवली आणि तमिळींना पायदळी म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणतो की त्यांचे नॉर्मल राईटसुद्धा नाकारण्याचा प्रयत्न केला. त्यात अनेक गोष्टी केल्या. 1956ला कायदा पास केला. सिंहला ही त्यांची एकमेव अधिकृत भाषा, ऑफिशियल लँग्वेज, कार्यालयीन भाषा म्हणून तिला मान्यता दिली. सिंहला गटाला पॉलिसीजमध्ये प्रेफरन्स दिला. न्यू कॉन्स्टिट्यूशनमध्ये बुद्धिझम जो सिंहला गटाचा धर्म आहे त्याला बढावा देण्यासाठी, त्याला फॉस्टर करण्यासाठी प्रयत्न केले. आणि याच्यातूनच मग तमिलियन्स जे आहेत त्यांना एलियनेशन आलं, ते परात्म झाले, दुरावले गेले. आणि तुम्ही जर LTT आहे ना, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळीलम, स्वतंत्र तमिळीलम तुम्ही या संघटनेचं नाव ऐकलं असेल, की त्याच्यातनं मग अगदी काय आपण म्हणतो सशस्त्र लढा तमिळियन्सकडनं देण्यात आला, की आम्हाला आमचं तमिळ इलम म्हणजे राज्य, स्वतःचं राज्य हवं आहे. पूर्व भाग आणि उत्तर भाग जो श्रीलंकेचा तमिळियन्सनी मेजॉरिटीनी भरलेला आहे ते आम्हाला आमचं स्वतंत्र राज्य हवं आहे. याच्यातनं मग एक रक्तपात घडला, मोठ्या प्रमाणावर सिंहला आणि तमिळियन्समध्ये संघर्ष उद्भवला. आणि याच्यातून पुढे मग सिव्हिल वॉर तयार झालं. सिव्हिल वॉर म्हणजे काय ते पण डेफिनेशन तिथे दिली आहे बघा. अ व्हायलंट कॉन्फ्लिक्ट बिटवीन अपोजिंग ग्रुप्स विदिन अ कंट्री. देशाच्या आतमध्ये दोन विरोधी गटांमध्ये झालेली हिंसा, दॅट बिकम सो इंटेन्स दॅट इट ॲपियर्स लाईक वॉर. ती हिंसा एवढ्या मोठ्या प्रमाणावर होते की जणू काही एखादं दोन राष्ट्रांमधलं युद्धच चालू आहे, त्याला आपण सिव्हिल वॉर असं म्हणतो. आणि या सिंहला भाषा बोलणाऱ्या बहुसंख्याकांनी तमिळ बोलणाऱ्या लोकांच्या हक्काला किंवा त्यांना दुय्यम वागणूक दिल्या कारणानं देशामध्ये सिव्हिल वॉर चालू झालं. आणि याच्यातनं श्रीलंकेची भौतिक आणि सांस्कृतिक आर्थिक सगळी प्रगती जी आहे, जी व्यवस्थित चालू होती, 1948ला त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याला खीळ बसली आणि श्रीलंका हा देश मागे आला. ही झाली श्रीलंकेची स्टोरी. हाऊ दे हँडल्ड दिस सिच्युएशन, कॉम्प्लेक्स सिच्युएशन. पॉवर शेअरिंग केलं नाही त्यांनी तमिळियांना कुठलेही अधिकार दिले नाही, त्यांच्यासोबत पॉवरचं कोणतंही वाटप विभाजन केलं नाही. या उलट जी स्टोरी येते ती बेल्जियमची. आपण बघितलं आहे ब्रुसेल्समध्ये कशा पद्धतीने फ्रेंच मेजॉरिटी आहेत, डच मायनॉरिटी आहेत. ओव्हरऑल देशामध्ये डच मेजॉरिटी आहेत, फ्रेंच मायनॉरिटी आहेत. काय झालं मग, अकोमोडेशन इन बेल्जियममध्ये जेव्हा हा ताण वाढत गेला तेव्हा तिथल्या राज्यकर्त्यांनी कुठलीही टोकाची भूमिका घेतली नाही. काय केलं त्यांनी, बेल्जियमने सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. 1970 ते 1993 या काळात 4 वेळा त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये किंवा घटनेमध्ये बदल केला. आणि काय केलं, अशा प्रकारे तरतूद केली की बेल्जियमचं जे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल तिथे डच स्पीकिंग आणि फ्रेंच स्पीकिंग ह्या दोन्ही भाषिक गटांचे समसमान मंत्री असतील. जरी फ्रेंच स्पीकिंग लोक कमी आहेत तरी समसमान मंत्री असतील. स्टेट गव्हर्नमेंट्सला त्यांनी अधिकाधिक पॉवर दिली, त्यांच्या प्रांतीय सरकारला अधिकाधिक पॉवर दिले, जेणेकरून ती सरकारं तिथल्या गटानुसार काही ना काही पॉलिसीज राबवतील. प्लस ब्रुसेल्समध्ये सेपरेट गव्हर्नमेंट म्हणजे एक सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, तुमची स्टेट गव्हर्नमेंट आहे, आणि ब्रुसेल्समध्ये जी उलटी परिस्थिती आहे तिथे पुन्हा एक सेपरेट गव्हर्नमेंट दिलं जिथे बोथ कम्युनिटीज हॅव इक्वल रिप्रेझेंटेशन. पुन्हा तिथे दोन्ही समुदायांना डच स्पीकिंग आणि फ्रेंच स्पीकिंगला समसमान वाटप त्यांचं सत्तेचं करून दिलं. म्हणजे ब्रुसेल्समध्ये फ्रेंच मेजर आहेत आणि डच मायनर आहेत, तिथे पण समसमान मंत्री. आणि देशाच्या पातळीवर डच मेजर आहेत आणि फ्रेंच मायनर आहेत तरी पण तिथे पण समसमान मंत्री.
मग अशी सिच्युएशन दोन्ही गटांनी का स्वीकारली? कारण इकडे जे मायनर आहेत ते ब्रुसेल्समध्ये मेजर आहेत. मग इथे जर समसमान मंत्री आहे तर ते पण ब्रुसेल्सच्या सरकारमध्ये पण समसमान मंत्री ठेवले. म्हणजे काय, वाद होणार नाही, कॉन्फ्लिक्ट होणार नाही, सिव्हिल वॉर होणार नाही, सत्ता संघर्षासाठी लोक एकमेकांच्या जीवावर उठणार नाही, यासाठीच्या घटनात्मक तडजोडी किंवा तरतुदी या बेल्जियमसारख्या देशानं केल्या. आणखी त्यांनी प्रकार केला कम्युनिटी गव्हर्नमेंट. कम्युनिटी गव्हर्नमेंट हा आणखी एक गव्हर्नमेंटचा टाईप त्यांनी तिथे काढला, ज्याच्यामध्ये भाषिक गटातनं प्रतिनिधी निवडून गेले आणि जे तिथल्या कल्चरल इश्यूजला, म्हणजे लँग्वेजसारखा इश्यू असेल, इतर कुठले कल्चरल इश्यूज असेल, त्यांच्याशी डील करेल. म्हणजेच बेल्जियमचं हे जे गव्हर्नमेंटचं मॉडेल आहे हे कॉम्प्लिकेटेड ठरलं. का कॉम्प्लिकेटेड ठरलं? कारण तिथले रहिवासी जे आहेत ते कॉम्प्लिकेटेड एथनिक ग्रुपमधून आलेले आहेत. आणि भारतासारख्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर खूप जास्त कॉम्प्लिकेटेड ग्रुप्स आहेत. तुम्ही जर ईशान्य भारतामध्ये गेलात, नॉर्थ ईस्टर्न रिजनमध्ये गेलात तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्राईब्सचे एक्झिस्टन्स दिसेल. साऊथ इंडियामध्ये गेला तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रुप्स दिसतील. पश्चिम भारतात गेलात तर वेगवेगळे ग्रुप दिसतील. डायव्हर्सिटी आपल्याकडे खूप आहे. म्हणजेच बेल्जियममध्ये जो प्रयोग झालेला आहे तशाच पद्धतीने प्रयोग जर कॉम्प्लेक्स ग्रुप्स जिथे एक्झिस्ट करतात तिथे झाला तर तिथे सिव्हिल वॉर होणार नाही हे सिद्ध होतं. म्हणजेच काय, तिथे एक प्रकारे श्रीलंकेसारखे सुप्रीमसी डच स्पीकिंग लोकांनी दाखवली नाही आणि फ्रेंचांना तिथे त्यांनी दाबलं नाही आणि त्यामुळे ते सुखनैव नांदू शकतात. ब्रुसेल्स तर इतकं इंटरेस्टिंग शहर आहे की तिथे आता फ्रेंच स्पीकिंग पण आहेत. तुम्ही NCERTत फोटो बघा की पाट्यात दोन्ही भाषांमध्ये आहेत. डच स्पीकिंग पण राहत आहेत. आणखी इतर देशामध्ये पाहिलं तर जर्मन स्पीकिंग पण आहेत. ते एवढं कॉम्प्लिकेटेड आहे आणि एवढे सगळे लोक तिथे नांदतात की युरोपियन युनियन ही जी युरोपियन संघटना आहे त्याचं हेडक्वार्टर ब्रुसेल्समध्ये त्यांनी केलं. सो ही दोन उदाहरणं तुम्हाला सांगतात की एका ठिकाणी बेल्जियममध्ये पॉवर शेअरिंग झालं म्हणून काय फायदा झाला आणि श्रीलंकेमध्ये पॉवर शेअरिंग झालं नाही, मेजॉरिटेरियनिझम झालं. बहुसंख्यक असलेल्या गटानं स्वतःची सत्ता राबवण्याचा जो काही एक क्रूर प्रयोग केला त्याच्यातनं तो देश जो आहे त्याच्या प्रगतीला खीळ बसली. मग आता तोच म्हणूनच त्याला जोडून प्रश्न तिथे येतोय की व्हाय पॉवर शेअरिंग इज डिझायरेबल. मग हे उत्तरच आपल्याला वरच्या घटना देत आहेत ना. व्हाय पॉवर शेअरिंग इज डिझायरेबल, का ते उपयुक्त आहे, का गरजेचं आहे, तर कॉन्फ्लिक्ट रिड्यूस करतं. बेसिक मुद्दे जे NCERTत येतात की कॉन्फ्लिक्ट होत नाही. तुम्ही जर तिथं डेमोक्रेसी म्हटलं की सगळ्या गटांना सत्तेमध्ये वाटा पाहिजे, नाहीतर ती खरी डेमोक्रेसी नाही. आणि जर सगळ्या गटांना तुम्ही सत्तेमध्ये वाटा देणार नसाल तर त्या समाजामध्ये दुही निर्माण होईल, त्या समाजामध्ये तेढ निर्माण होईल. म्हणजे भारतानं याच्यापासून धडा घेण्याचं हे आहेच आहे, गरजेचं आहेच आहे. आज भारतामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, अनेक धर्म आहे. त्यामुळं कुठल्याही मेजर धर्मानं मायनॉरिटी धर्मांच्या बाबतीत पॉवर शेअरिंग करायला, त्यांच्याबरोबर एकोपाने नांदायला नकार देता कामा नये. जर तुम्हाला सोशल हार्मनी हवी असेल, जर तुम्हाला शांततेनं नांदायचं असेल तर पॉवर शेअरिंग ही उपयुक्त गोष्ट आहे. स्टॅबिलिटी ऑफ पब्लिक ऑर्डर, सार्वजनिक व्यवस्था जर तुम्हाला हवी असेल, त्याचं संतुलन हवं असेल तरी देखील पॉवर शेअरिंग गरजेची आहे. आणखी युनिटी ऑफ नेशन करता त्यानं हेल्प होते. जर सगळ्यांना पॉवरमध्ये वाटा दिला तर सगळेजण राष्ट्राच्या एकात्मतेसाठी किंवा एकतेसाठी प्रयत्न करतात. हे झालं तुमचं प्रुडेन्शियल रिझन, व्यावहारिक कारण. मॉरल रिझन काय आहे? पॉवर शेअरिंग इज स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी. पॉवर शेअरिंग इज स्पिरिट ऑफ डेमोक्रेसी. स्पिरिट म्हणजे मुळात डेमोक्रेसी काय सांगते की लोकांचं राज्य आहे. मग लोकांचं राज्य असं जर आपण डेमोक्रेसीची व्याख्या केली तर तिथल्या सर्व लोकांचं राज्य असायला पाहिजे, ऑल द पीपल. त्यातल्या बहुसंख्य किंवा मग अल्पसंख्य असं कुठलाही भेदभाव न होता सर्वांचं राज्य असेल तरच त्याला आपण डेमोक्रेसी इन ट्रू स्पिरिट असं म्हणू शकतो. म्हणून पॉवर शेअरिंग गरजेचं आहे. आणि आता फॉर्म्स ऑफ पॉवर शेअरिंग, पॉवर शेअरिंगचे प्रकार. तर साधारणतः 4 प्रकार NCERTमध्ये दिलेले आहेत. हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग, व्हर्टिकल पॉवर शेअरिंग, पॉवर शेअरिंग अमंग सोशल ग्रुप्स आणि पॉवर शेअरिंग थ्रू कंट्रोल ऑर इन्फ्लुएन्स ऑफ सम ग्रुप ऑर पीपल. हे मी त्यातले काढलेले मुद्दे. वन बाय वन आपण त्याची चर्चा करूया. आणि ही चर्चा झाली की हे प्रकरण संपतं. छोटं प्रकरण आहे. काय म्हटलंय? फॉर्म्स ऑफ पॉवर शेअरिंग. मग आता काय, अनडिवायडेड पॉलिटिकल पॉवर नको.
हे तर माहितीच आहे आपल्याला की सगळी सत्ता एकाच प्रकारच्या लोकांकडे अशी नको, अनडिवायडेड नको, तिचं डिव्हिजन झालं पाहिजे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेसी, पीपल आर द सोर्स ऑफ ऑल पॉवर. डेमोक्रेसीचं मूलतत्वच हे आहे की लोकच सर्व सत्तेचे स्रोत आहेत, त्यामुळं लोकांच्या मध्ये ती सत्ता वाटली जावी. डायव्हर्स ग्रुप्सचा रिस्पेक्ट हवा. मग जसं भारताच्या केसमध्ये आपण हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, शीख आहेत, ख्रिश्चन आहेत, पारशी आहेत, बुद्धिस्ट आहेत, या सगळ्या ग्रुप्सचा सेम रिस्पेक्ट हवा, तर त्या पॉवर शेअरिंगला अर्थ आहे, तर त्या पॉवर शेअरिंगला खऱ्या अर्थानं डेमोक्रेटिक पॉवर शेअरिंग म्हणता येईल. NCERTतनं आपण काय शिकतो? आपण सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करतो म्हणजे काय करतो? कॉन्स्टिट्यूशन शिकतो म्हणजे काय शिकतो? की समाज म्हणून आपली घडण कॉन्स्टिट्यूशन मेकर्सना कशी अभिप्रेत होती हे शिकणं. ब्युरोक्रॅट व्हायचं म्हणजे काय होतं? तर आपल्या देशाच्या घटनेनं, राज्यघटनेनं आपल्याला कसं जगायला सांगितलं आहे आणि तसं आपण जगणार आहोत का, ह्याची चाचणी या परीक्षांच्या माध्यमातून होते. त्यामुळं कॉन्स्टिट्यूशन जे सांगतं तेच मी सांगतोय आणि तेच आपल्याला पेपरमध्ये पण लिहायचं आहे की सर्व ग्रुप्सला समाधानानं नांदता येणंच कॉन्स्टिट्यूशन सांगतंय. त्याच पॉवर शेअरिंगला अर्थ आहे. पॉवर अधिकाधिक लोकांकडे हवी, पॉवर अधिकाधिक लोकांकडे हवी. बऱ्याचदा लोकांना असं, अधिकाधिक लोकांकडे जर पॉवर असली तर निर्णय घ्यायला वेळ जातो, पॉलिसी डिझाईन करायला वेळ जातो आणि मग त्याच्यातून काय होऊ शकतं, निर्णय जे आहेत ते लांबू शकतात, प्रगतीला खीळ बसते. परंतु जर आपण असा विचार केला तर ते खऱ्या अर्थानं डेमोक्रेसी होणार नाही. डेमोक्रेसी जर तुम्हाला सशक्त करायची असेल तर पॉवर अधिकाधिक लोकांकडे हवी. आणि पुढचा मुद्दा काय येतो की इन मॉडर्न डेमोक्रेसीज, आधुनिक लोकशाहीमध्ये पॉवर शेअरिंग अरेंजमेंट्स कॅन टेक मेनी फॉर्म्स. आणि मग आता अशा पद्धतीने पॉवर शेअरिंग करायचे वेगवेगळे प्रकार आहेत, वेगवेगळे फॉर्म्स आहेत, ते आपल्याला आता वन बाय वन डिस्कस करायचे आहेत. पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग. हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग, आडवी रचना, सत्तेच्या विभाजनाची आडवी रचना, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल म्हटल्यानंतर काय येतं, सगळेजण एकाच लेव्हलवर असतात, फक्त ती आडव्या प्रकारची संरचना असते. मग काय याचा अर्थ, अमॉंग डिफरंट ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट, शासनाच्या वेगवेगळ्या अंगांच्या मध्ये केलेलं सत्तेचं विभाजन म्हणजे आडव्या मांडणीचं विभाजन. हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग मीन्स इट्स द पॉवर शेअरिंग अमॉंग डिफरंट ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट. आणि विच आर द डिफरंट ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट, कुठली आहेत ती? एक म्हणजे लेजिस्लेचर, दुसरं आहे तुमचं एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं आहे तुमचं ज्युडिशरी. या तिघांमध्ये असणारं सत्तेचं विभाजन. भारतामध्ये अशा प्रकारचं पॉवर शेअरिंग आहे का? तर यस आहे. हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर. नो ऑर्गन हॅज अनलिमिटेड पॉवर. ना लेजिस्लेटिव्हकडे अनलिमिटेड पॉवर आहे, ना एक्झिक्युटिव्हकडे अनलिमिटेड पॉवर आहे, ना ज्युडिशरीकडे अनलिमिटेड पॉवर आहे. तिघांची पॉवर एका विशिष्ट लिमिटच्या आत आहे, ते त्या लिमिटला क्रॉस करू शकत नाहीत आणि तिन्ही जे काही ऑर्गन आहेत ते ॲट सेम लेवल या शेअरिंगमध्ये येतात. ईच ऑर्गन चेक्स अनदर ऑर्गन. लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्हवर कंट्रोल करतं, एक्झिक्युटिव्ह जे निर्णय घेतं त्याच्यावरती ज्युडिशरी कंट्रोल करतं, लेजिस्लेचरच्या ॲक्ट्सवरती ज्युडिशरी कंट्रोल करतं आणि ज्युडिशरीच्या अपॉइंटमेंट जे आहेत ते एका अर्थानं एक्झिक्युटिव्हच्या आणि लेजिस्लेचरच्या कंट्रोलमध्ये असतात. म्हणजे थोडक्यात जर आपण म्हटलं तर तिन्ही ऑर्गन एकमेकांवर चेक अँड बॅलन्स, चेकिंगचं काम करतात. सिस्टीम ऑफ चेक अँड बॅलन्सेस. अशा प्रकारचं पॉवर शेअरिंग म्हणजे हॉरिझॉन्टल पॉवर शेअरिंग. बी, व्हर्टिकल डिव्हिजन ऑफ पॉवर शेअरिंग. उभी मांडणी. उभी मांडणी. आता ह्या व्हर्टिकल डिव्हिजनमध्ये अर्थातच काय, एखाद्या स्तंभासारखी मांडणी. वर कोणीतरी आहे, खाली कोणीतरी आहे, त्याच्या खाली कोणीतरी आहे. या मांडणीमध्ये कसं शेअरिंग होतं, अमॉंग गव्हर्नमेंट ॲट डिफरंट लेवल्स. हॉरिझॉन्टल मांडणीमध्ये सगळेजण एका लेवलवर होते, व्हर्टिकल मांडणीमध्ये डिफरंट लेवल्स ऑफ गव्हर्नमेंटमध्ये पॉवर शेअरिंग आहे. म्हणजेच काय, तुमचं केंद्र सरकार, तुमची घटक राज्यांची सरकारं आणि जर आपण आणखी खाली जायचं म्हटलं तर तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज.
जनरल गव्हर्नमेंट फॉर एंटायर कंट्री, मग याच्यामध्ये सगळ्यात वरती कोण आहे, संबंध देशासाठीचं एक सरकार, अँड गव्हर्नमेंट्स ॲट प्रोव्हिन्शियल अँड ऑर रिजनल लेवल, आणि प्रांतिक लेवलवरची सरकार, म्हणजे सेंट्रल केंद्र सरकार आणि राज्य सरकार, ही जी मांडणी आपण ही स्वीकारलेली आहे. म्हणजे आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही प्रकारच्या पॉवर शेअरिंगवरती बिलीव्ह ठेवून तशा पद्धतीचं वाटप आपल्याकडे केलेलं आहे. आणि या केंद्र सरकारच्या याला फेडरल गव्हर्नमेंट असं म्हणतात. त्या फेडरलिझमची चर्चा आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये करणार आहोत. भारतामध्ये सेंट्रल ऑर युनियन गव्हर्नमेंट असं त्याला म्हटलं जातं, आणि खाली आपल्याकडे जी येतात ती राज्य सरकार. आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकारांमध्ये काही ना काही सत्तेचं विभाजन किंवा वाटप केलेलं असतं. कॉन्स्टिट्यूशनमध्ये ह्या ज्या डिफरंट लेवल्स आहेत, मग सेंट्रल गव्हर्नमेंटचे पॉवर किती आहेत त्याची मर्यादा काय आहे, आणि राज्य सरकारची पॉवर किती आहेत त्याची मर्यादा काय आहेत, ह्याचं वाटप करून दिलेलं आहे. आणि या दोन्ही प्रकारच्या सरकारांनी एकमेकांच्या क्षेत्रामध्ये ज्युरिस्डिक्शनमध्ये एका अर्थाने हस्तक्षेप करू नये याची काळजी जी आहे ती इथली न्यायपालिका किंवा ज्युडिशरी घेत असते. फेडरल डिव्हिजन ऑफ पॉवर असं त्याला म्हणतात. दिस इज व्हर्टिकल डिव्हिजन. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अमॉंग डिफरंट सोशल ग्रुप्स, म्हणजे उदाहरणार्थ रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक ग्रुप्स, जसं बेल्जियमचं उदाहरण. बेल्जियममध्ये मग त्यांनी डच स्पीकिंग, फ्रेंच स्पीकिंग, जर्मन स्पीकिंग अशा ग्रुप्समध्ये पॉवरचं वाटप केलेलं आहे. भारतामध्ये आपण रिझर्वेशन ऑफ सीट्स पाहिलं होतं इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये, की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांच्यामध्ये काही ना काही सीट्स रिझर्व केलेले आहेत. तर याचा अर्थ भारतामध्ये याही प्रकारचं पॉवर शेअरिंग दिसतं, की सोशल ग्रुप जे पिछडीवर आहेत त्यांना पुढे आणण्याकरता पॉवरचं काही ना काही शेअरिंग हे रिझर्वेशनच्या माध्यमातून केलेलं दिसून येतं. मायनॉरिटी कम्युनिटीजना फेअर पॉवर शेअर देणे, जे काही अल्पसंख्याक आहे त्यांना काही ना काही पॉवर शेअरिंगमध्ये वाटा देणे, हा तिसरा प्रकार. आणि चौथा प्रकार जो इनफॉर्मल पॉवर शेअरिंग आहे. इनफॉर्मल म्हणजे फॉर्मली जरी नसलं तरी काय आहे, वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत, राजकीय वेगवेगळे पक्ष आहेत. म्हणजे ज्यावेळेला आघाडीचं सरकार येतं, जसं आत्ता NDAचं आत्ताचं केंद्रातलं सरकार हे भाजप आणि मित्रपक्ष, मग मित्रपक्षामध्ये नितीश कुमारांचा पक्ष आहे, चंद्रबाबू नायडूंचा तेलुगू देसम पक्ष आहे, इतर काही पक्ष आहेत. मग होतं काय, की तुम्ही सत्तेचं जे वाटप आहे ते विदिन ऑर अमॉंग दोज पॉलिटिकल पार्टीज केलेलं आहे. प्रेशर ग्रुप, काही दबाव गट असतात आपल्याकडे, आपण नंतर याची चर्चा करूया, की काही गट असतात की जे पॉलिसी वाईज निर्णय तुम्ही आमच्यासाठी घ्या म्हणून दबाव टाकत असतात. मूवमेंट असतात, असे कंट्रोल किंवा इन्फ्लुएन्स करतात जे सत्तेमध्ये आहेत, की समजा काही स्त्रियांच्या संघटना असतील, काही बॅकवर्ड क्लासेसच्या संघटना असतील, किंवा काही ट्रेड युनियन्स असतील, कामगारांचे गट असतील, हे शासनावरती एक प्रकारे प्रभाव टाकत असतात, की तुम्ही आमच्यासाठी काही ना काही निर्णय घ्या. कॉयलिशन पार्टीज, आघाडीमध्ये पार्टीज असतात, किंवा ट्रेडर्स व्यापारी असतात, इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपती असतात, फार्मर्स शेतकरी असतात, बिझनेसमॅन असतात, व्यावसायिक असतात. हे सगळे लोक त्यांच्या लॉबीज, त्यांच्या संघटना या इन्फॉर्मली काय असतात, किंवा हे जे इंटरेस्ट ग्रुप आहेत हे सरकारकडे काही ना काही सवलती मागत असतात, सत्तेत वाटा मागत असतात. तर हे देखील एक प्रकारचं पॉवर शेअरिंग कंट्रोल किंवा इन्फ्लुएन्स करण्याचा हा पॉवर शेअरिंगचा एक प्रकार आहे. इथे या चॅप्टरचं डिस्कशन संपतं. म्हणजे थोडक्यात पॉवर शेअरिंग का गरजेचं आहे, ते जर केलं नाही तर देशाचं कसं नुकसान होतं हे सांगणाऱ्या बेल्जियम आणि श्रीलंकेच्या केस स्टडीज, बेल्जियममध्ये नुकसान कसं होत नाही पॉवर शेअरिंग केलं तर, आणि श्रीलंकेमध्ये कसं होतं जर पॉवर शेअरिंग नाही केलं तर, हे सांगितलंय. पॉवर शेअरिंगची गरज काय आहे ते एस्टॅब्लिश केलंय, आणि पॉवर शेअरिंगचे हे जे 4 प्रमुख प्रकार आहेत ते इथं सांगितलेले आहेत. नेक्स्ट चॅप्टर जो आहे 10th NCERT पॉलिटिकल सायन्सचा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. इथं ही चर्चा संपते. धन्यवाद.